नमस्कार, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजमध्ये जो मुंडा आहे त्या मुंड्याला आणि बाहीला रिंकल्स जे येतात ते का येतात आणि त्याचं सॉल्युशन काय आहे, जेणेकरून आपल्याला इथे रिंकल्स येणार नाही याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आणि मी त्याचं सॉल्युशनसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ते 100% वर्क देखील करणार आहे. सगळ्यात आधी आपण मुंड्यामध्ये इथे रिंकल्स का येतात ते पाहूया. पहिलं कारण आहे, आता तुम्ही इथे जेव्हा शोल्डर स्लूप देता, लक्षात घ्या, इथे तेव्हा तुम्ही शोल्डर स्लूप देता तो अर्धा इंचाचा देता. त्याने काय होतं, या बाजूला जेव्हा आपण शोल्डर स्लूप देतो अर्धा इंच, इथल्या बाजूला हा भाग वर जातो आणि हे तिरकी, कंप्लीट तिरकी, अर्धा इंच म्हणजे हा शोल्डर स्लूप खूप होतो कारण इथे तिरकं होतं. आणि जेव्हा हा भाग आपण तिरका इथे जॉईंट करतो, पण आपल्या इथे जेव्हा शोल्डर आपण हे ब्लाऊज घालतो तेव्हा बसताना इथे जरी फिट झालं तरी हा भाग वर उचलला जातो. हा भाग वर उचलला जातो म्हणजे इथे थोडासा हा गॅप राहतो. इथे गॅप राहिल्यामुळे आपल्याला इथे तर हा भाग आपला जास्तीचा होतो. जास्तीचं झाल्यामुळं हे जरी इथे फिटिंग बसलं तर इथले हा भाग जास्त झाल्यामुळे इथे आपल्याला रिंकल्स यायला लागतात. तर काय करायचं, तुम्ही इथे अर्धा इंच जरी स्लूप दिला तर इथे मात्र थोडं पाव इंच आतमध्ये घालायचं. साईडला सुद्धा पाव इंच म्हणजे अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी आपण इथे देखील शिवणीत घालायचं, जेणेकरून हे जास्त तिरकं होणार नाही. जेव्हा हे जास्त खूप तिरका येतो ना खाली, तर मग इथे रिंकल्स पडायला लागतात. म्हणून लक्षात ठेवायचं, इथं जरी तुम्ही अर्धा इंचाचा स्लोप दिला ना, एक तर एवढा द्यायचा नाही, पाव इंच दिला तरीही पुष्कळ होतो. पण समजा तुम्ही दिला तर इथे देखील तुम्हाला पाव इंच थोडं द्यायचं आहे, म्हणजे हे अगदी परफेक्ट सरळमध्ये बसतं, अजिबात इथं रिंकल्स येत नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा जास्त जर मोठा झाला तर मग इथे फिटिंगला बसत नाही. इथे जेव्हा ढिल्लं होतं तेव्हा सुद्धा रिंकल्स येतात. आता मुंड्याचं पाहायचं कसं, मुंडा हा मागचा आणि पुढचा हा साधारण सारखाच असतो. थोडाफार पाव किंवा अर्धा इंच हा पुढचा मुंडा हा जास्तीचा असू शकतो आणि चालतो. पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तरी देखील इथे आपल्याला रिंकल्स पडतात. आता हे पाहूया आपण. आता हा मुंडा मोजूया. हे शिवलेलं ब्लाऊज आत्ताच मी त्याचा मुंडा आपण पाहणार आहोत. आता याचा मुंडा भरतो आहे 8 इंचाचा. हा झाला पुढचा मुंडा. आता आपण मागचं मोजून पाहू किती भरतोय. मागचा देखील हा तुम्ही पाहू शकता, हे बघा 8 भरतोय, म्हणजे मागचा आणि पुढचा हा दोन्हीही 8 भरत आहे. तर पुढचा मुंडा कदाचित तुमचा 8.25 भरेल, 8.5 भरेल, तरीही फारसा प्रॉब्लेम येणार नाही. पण जेव्हा जास्त 1 इंच, आता तुमचा हा संपूर्ण मुंडा जसा तुमचा ब्लाऊजवर आहे तेवढाच जर येत असेल आणि त्या ब्लाऊजला जर काही प्रॉब्लेम नसेल तर हे परफेक्ट येणार. पण ब्लाऊजवर जर तुमचा मुंडा 8 असेल आणि तुमचा जर 8.5 आला तर तिथे रिंकल्स पडणार. त्याच्यामुळे तुम्ही मुंडा हा परफेक्ट मोजून घ्यायचा. जेव्हा पण आपण मुंड्याची रेष आखतो, तुम्हाला सांगितलेलं आहे मुंड्याचं कमी जास्त कसा करायचा. जेव्हा तुम्हाला मुंडा हा जास्त हवा असतो तेव्हा मुंड्याची ही जी लांब रेषा असते, आपण सरळ रेष आखतो शोल्डरपासून, ती थोडी वाढवायची असते. आणि मुंडा हा कमी करायचा असतो तेव्हा ती शोल्डरपासून जी आपण रेषा घेतो ती थोडी कमी करायची, म्हणजे मुंडा कमी होतो. आणि त्यानंतर तुम्ही हा मुंड्याची जो आकार आहे तो दिल्यानंतर अर्धा इंच आतमध्ये, म्हणजे जिथं आपण शिलाई देणार आहे, आता असं समजून शिलाई दिली असे समजून तिथून तुम्हाला तो मोजायचा आहे. आणि तो जर तेवढा परफेक्ट भरत असेल तर मग तुम्ही त्याचं कटिंग करायचं. त्यानंतर तुम्ही जेव्हा मुंड्याला हा आकार देता तो देखील परफेक्ट दिला पाहिजे.
मुंड्याचा आकार जेव्हा तुम्ही बाहेरून देता किंवा जास्त आतून देता तेव्हासुद्धा रिंकल्स पडतात. आता तुम्ही पाहू शकता इथं. आता आपण इथं हे पहा, हा बाहेरचा आकार आणि याच्या पुढचा जो भाग असतो तो आतला आकार असतात. आणि बाहेरचा आकार आहे. मग आता हा मी कितीला दिलेला आहे. आता ह्या केसमध्ये काय झालं, इथे जेव्हा आपण परफेक्ट जो काही 1.5चा 1चा पुढचा देतो आणि मागच्या बाजूचा जो 1.5चा देतो, त्यानंतर देखील जेव्हा रिंकल्स येतात तेव्हा आपल्याला इथलचा आकार हा कमी करायचा असतो, कट करायचा असतो. त्यानंतर हे पहा, मग मी 1/2 इंच कमी केला, हा आकार दिला आहे मागचा 1.25 वर. आता असा आकार दिल्यामुळे इथे रिंकल्स कमी झाल्या. म्हणजे असं कमी जास्त तुम्हाला करावं लागेल. असं नाही होत की आपण हा आकार घेतला आता प्रत्येक ह्याला तेवढाच द्यायचा. जर त्या हा आकार तो देऊन जर तिथे रिंकल्स पडत असेल तर तुम्हाला इथे कमी करावं लागणार. जेव्हा तुम्ही पूर्ण कटिंग करून ब्लाऊज शिवताना मग त्यावेळेस तुम्हाला हे परत इथे कट करावं लागतं. इथे थोडं उसवावं लागतं आणि मग इथून परत थोडासा बाहेरून आकार द्यावा लागतो आणि मग ते कट केल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं असतं ते निघून जातं आणि नंतर तुम्ही टिप मारली तर हे जे रिंकल्स आहे ते लगेचच कमी होतात. आता बाहीला सुद्धा रिंकल्स काय येतात, बऱ्याच अंशी काय होतं, बाहीला इथे रिंकल्स येतात किंवा हा मागच्या बाजूला या बाजूला रिंकल्स येतात. तर ते काय येतात हे पहा तुम्ही. आता ही नेहमीची कटिंग केलेली बाही आहे. साडेचार इंच त्याची लांबी आहे आणि रुंदी ही 7.5 इंच आहे. आता हे पाहू शकता तुम्ही, हा आकार जो दिलेला आहे इथून, हा जो आकार देता हा जेव्हा जास्त बाहेरून येतो मग हे कापड एक्स्ट्राचं राहतं आणि ते एक्स्ट्राचं राहिल्यामुळे रिंकल्स पडतात. म्हणून जास्त बाहेरूनही असा आकार द्यायचा नाही. तुम्हाला सांगितले इथे साधारण 1 इंच तुम्ही सरळ ठेवून हा आकार त्या 1 इंचावर जर दिला, तो 1 इंचाचा जो पॉईंट दिलेला असतो तिथे आपण दिला तर इथलचं जे एक्स्ट्राचं आहे ते अजिबात येत नाही. हे पहा, आता मी तुम्हाला एक बाही कटिंग करून दाखवते. साधारण आपल्याला ही, तुम्ही लॉंग घ्या किंवा शॉर्ट घ्या, कुठल्याही मापाची बाही असू द्या, त्याने काही फरक पडत नाही. आता आपण ही 5 इंचाची बाही ठेवूया, म्हणजे साधारण 4.5ची होईल. साडेसात त्याची रुंदी ठेवायची. हे झालं आपलं मार्किंग. आता हे पहा, आता आपण हा जो आकार आहे ना, हे पहा असा दिला. बरेच वेळा काय होतं, हा आकार असा बाहेरून दिला जातो. हे पहा, जास्त बाहेरून दिला ना, हे बघा इथे आता हे 1 इंच अंतर आहे आणि हे किती, साधारण 1.25 इंच ते 2 इंच असं धरू शकतो. मग इथून जर हे जे एक्स्ट्राचं आहे ना कापड, हे जास्त झाल्यामुळे आपल्याला इथे रिंकल्स येतात. मग लक्षात घ्या, बाहीला जर रिंकल्स नको असतील तुम्हाला तर हा आकार, मी असं नाही म्हणत फार आतून द्यायचा आहे, पण हे पाहू शकता तुम्ही इथं 1 इंच ठेवून जर तुम्ही आकार दिला ना तर हा परफेक्ट येणार आकार. आणि इथे हे पहा,
मध्ये हे अर्धा इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हा आकार देताना बाहीला, तर बाहीला अजिबात रिंकल्स पडत नाही. आणि दुसरं आणखीन एक मुख्य कारण आहे बाहीला रिंकल्स पडण्याचं, का जेव्हा आपण इथे बाही जॉईंट करतो तर इथे बाहीचा मध्य काढत जाणे, आणि मध्य जेव्हा तुम्ही इथे काढता तर बाही जेव्हा तुम्ही इथून जॉईंट करत असताना तर तो मध्य बरोबर जिथे शोल्डरवर येतो का हे पण नीट पाहणे. तो मध्य जर तुम्ही या बाजूला गेला किंवा मागच्या बाजूला गेला तरीसुद्धा इथे रिंकल्स येतात, कारण मागचा भाग जेव्हा पुढे येतो ना तेव्हा इथे रिंकल्स यायला लागतात, किंवा पुढचा भाग हा मागं जायला लागतो ना, थोडासा मागच्या बाजूला येतो तेव्हा इथे रिंकल्स, मागच्या बाजूला रिंकल्स येतात. जेव्हा मागचा भाग पुढे येतो तेव्हा पुढच्या बाजूला रिंकल्स येतात. तर हे परफेक्ट लक्षात ठेवा की आपल्याला बाहीला रिंकल्स का येतात. हे पहा, हे शोल्डर जे आहे ना, इथे जेव्हा आपण बाहीचा मध्य करायचा, जेव्हा हे शोल्डरला आपण बाही जोडतो तेव्हा इथे एक कट मारून घ्यायचा मध्यावर, आणि तो मध्य एक तर मध्ये इथे ठेवून तुम्ही जर बाही जॉईन केली तर ते अतिशय उत्तम. तुम्ही मध्ये बाही ठेवूनच जॉईंट करा, जेणेकरून मग ही बाही ना मागची पुढं किंवा पुढची मागं अशा पद्धतीत येणार नाही आणि बाहीला रिंकल्स पडणार नाही. आणि हे 100% वर्क करतं. हे तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की असं होतं की नाही. जर तसं होत असेल ना तर तुमच्या बाहीला रिंकल्स पडतात. तुम्ही अशा पद्धतीने बाही जोडली तर अजिबात तुमच्या बाहीला सुद्धा रिंकल्स पडणार नाही. तर बाहीला रिंकल्स पडण्याचं हे मेन कारण आहे. दुसरं कोणतंच कारण बाहीला रिंकल्स पडण्याचं नसतं. कारण ही बाही तुम्ही मध्यावर जोडा तर अगदी बरोबर त्याच ठिकाणी ती बाही जॉईंट होणार. आणि दुसरं कारण आहे, हा आकार जेव्हा आपण जास्त बाहेरून देतो तेव्हा इथे मार्जिन इथे जास्त उरतं, कापडाचा भाग जास्त राहिल्यामुळे इथे रिंकल्स पडतात. किंवा पुढचा भाग जर मग आणखी जसा मागं हा जास्त मागं जातो तसाच हा पुढचा देखील आणखीन पुढं जातो, त्याच्यामुळे पुढे देखील इथे रिंकल्स पडतात बाहीला. अशा पद्धतीने मुंड्याला आणि बाहीला रिंकल्स पडू नये हे अतिशय साध्या गोष्टी असतात. आपल्या लक्षात येत नाही की हे का पडतात, पण ते पडण्याचं कारण जेव्हा कळतं ना त्याचं सॉल्युशन पण आपल्याला सहज मिळतं. तर हे मेन कारण हेच असतात जेणेकरून आपल्या इथे रिंकल्स पडतात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, एकदा करून पहा आणि मग ते वर्क होतं का नाही ते पण पहा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला नक्की यूजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ हा खरंच यूजफुल झाला आहे किंवा आम्हाला याचा उपयोग झाला आहे. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओत. तुमचे वेगवेगळे ज्या काही गोष्टी शिकायच्या आहे, वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सॉल्युशन आहे ते मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.